आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फणस कसा कापायचा आणि गोलमा टाकून म्हणजे सुकट टाकून त्याची भाजी कशी करायची तेही बघणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलींना सुद्धा फणस इझिली कापता येईल। तर मग सुरू करूया फणसाच्या कुहिरेची भाजी अगदी सोप्या पद्धतीने। सुरुवातीला फणसाचा डीक लागू नये म्हणून सुरीलाने हाताला तेल लावून घेतलेलं आहे। आता फणसाचे 2 भाग करून त्याचेही पुढे 4 भाग करून घेतलेले आहे। मधला पाव काढून टाकला। चारकांड म्हणजेच फणसाच्या बाहेरची काटेरी साल ती काढून न टाकताच मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि कुकरच्या डब्यामध्ये उकडण्यासाठी ठेवून घेतलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल की ही साल न काढताच भाजी कशी करायची, तर ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेले आहे। आता हे फणसाचे तुकडे स्वच्छ धुतले, त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी, मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेते। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत एकीकडे सुकट भाजून घेतली आणि आता ते पाण्यात भिजत ठेवते। कुकर थंड झाल्यावर कुकरचा डबा काढून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता फणसाच्या फोडी नरम झालेल्या आहेत। आता इझिली ही साल तुम्ही काढून घेऊ शकता। आहे की नाही सोपी पद्धत? खरं तर आडळ्यावर म्हणजेच वेळीवर आपण ही साल इझिली काढू शकतो, पण सगळ्यांनाच ते जमत नाही, म्हणून त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत। सगळी सालं काढून झाल्यावर आपण फणस थोडा ठेचून घेतला, तुम्ही किसूनही घेऊ शकता। कढईमध्ये तेल टाकून फोडणीला लसूण टाकून घेऊ। लसूण लालसर झाला की कांदा आणि कढीपत्ता टाकून छान परतून घेतला। कांदा लालसर झाल्यावर मालवणी मसाला आणि गरम मसाला टाकून परतून घेऊ। त्यात सुकट घालून एक वाफ येऊ देऊ। आमच्या गावी उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर ही फणसाची भाजी फार आवडीने खातात, किंवा जेवणामध्ये सुद्धा चपाती भाकरीबरोबर ही भाजी छान लागते। सुकट शिजल्यावर त्यामध्ये ठेचलेला फणस घालून सगळं मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घेऊ। झाकण लावून अगदी 5 मिनिटांसाठी वाफ येऊ देऊ। आपली सुपर टेस्टी फणसाची कुहिरेची भाजी तयार आहे। तुमच्याकडे ही भाजी कशी करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा।